हाय, जय श्रीराम. आज आहे सोमवाराचा महिन्याचा दुसरा मंगळवार. तर खूप मान्य म्हणजे मान्यता आहे सोमवाराच्या म्हणजे मंगळवारची हनुमानजीचा आहे मंगळवार. तर खूप म्हणजे उपवास वगैरे असते लोकांचे किंवा सगळेच जे मानतात ते. तर मंगळवार असल्यामुळे आज आपण हनुमान चालीसा म्हणून घेऊया आधी. तर ठीक आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. श्री गुरुचरण सरोज रची निज मन मुकुर सुधारी. बरनव रघुवर मिलिसु जो दायक फल जारी. बुद्धिहीन तरु जारिके सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देव मुई हरहु कलेश विकार. सियावर राम जय जय राम. प्रिय प्रभु राम जय जय राम. जय हनुमान ज्ञान गुण सागर. जय कपीस तिहु लोक उजागर. रामदूत अतुलित बलधामा. अंजनी पुत्र पवन सुखनामा. महावीर विक्रम बजरंगी. कुमति निवार सुमति के संगी. कंचन वरन विराज सुबेसा. कानन कुंडल कुंचित केसा. हात वज्र ध्वजा विराजे. कांदे मूज नेऊ साजे. शंकर सुवन केसरी नंदन. तेज प्रताप महाजगवंदन. विद्यावान गुणी अति चातुर. राम काज करे बेको आतुर. प्रभुचरित्र सुनि बेको रसिया. राम लखन सीता मन बसिया. सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा. विकट रूप धरि लंका जरावा. भीम रूप धरि असुर सहारे. रामचंद्र के काज सवारे. लाए संजीवन लखन जियाए. श्री रघुवीर हर्ष उर लाए. रघुपति कीन्ही बहुत बड़ाई. तुम प्रिय भरत सम भाई. सहस वदन तुम रोयस गावे. अस कहि श्रीपति कंठ लगावे. सनकादि ब्रह्मांड मुनीसा. नारद सारद सहित ईसा. यम कुबेर दिक्पाल जहाते. कवि गोविंद कहि सके कहाते. तुम उपकार सुग्रीवई ना. राम मिलाए राजपति ना. तुमरो मंत्र विभीषण माला. लंकेश्वर भय सब जग जाना. सहस्र योजन पर भानु. लियो ताई मधुर जानो. प्रभु मुद्रिका मेल मुखमाई. जल्दी लाज गए अचरज नारी. दुर्गम काज जगत के देते. सुगम अनुग्रह तुमरे देते. राम दुआरे तुम रखवाले. होत न आज्ञा बिन पैसारे. सब सुख लहे तुम्हारी सरना. तुम रक्षक काहू को डरना. आपन ते समारो आपे. तीनों लोक हाथ से कापे. भूत पिशाच निकट नहीं आवे. महावीर जब नाम सुनावे. नासे रोग हरे सब पीड़ा. जपत नंतर हनुमत बीरा. संकट ते हनुमान छुड़ावे. मन कम वचन ध्यान जो लावे. सब पर राम तपस्वी राजा. तिनके का सगल तुम साजा. और मनोरथ जो कोई लावे. सोई अमित जीवन फल पावे. चारों युग प्रताप तुम्हारा है. प्रसिद्ध जगत उजियाला. साधु संत के तुम रखवाले. असुर निरंतर राम दुलारे. अष्ट सिद्धि नवनिधि के दाता. असवर दीन जानकी माता. राम रसायन तुमरे पासा. सदा रहो रघुपति के दासा. तुमरे भजन राम को पावे. जन्म जन्म के दुख विसरावे. अंतकाल रघुवर जाहि. जहाँ जन्म हरि भक्त काय. और देवता चित्तन धरे. हनुमत से सरसुख. संकट कटे मिटे सब पीड़ा. जो सुमिरे हनुमत बलवीरा. जय 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 हनुमान गोसा. कृपा करत गुरुदेव की नाई. यो शत बार पाठ कर जोई. छूटई बंद महासुख होई. जो य पढ़े हनुमान चालीसा. होए सिद्धि साखी गौरीसा. तुलसीदास सदा हरिचेरा. कीजे नाथ हृदय महाडेरा. पवन तनय संकट हरन. मंगल मूर्ति रूप. राम लखन सीता सहित. हृदय बसौ सुरभूप. सियावर राम जय जय राम. मेरे प्रभु राम जय जय राम. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम. जय श्री राम. बजरंगबली की जय. तर हनुमान चालीसा झाली आहे. तर आज मंगळवार आहे त्याच्यामुळे हनुमान चालीसा आधी म्हणून घेतली. तर आमच्याकडे इतकी थंडी पडत आहे ना. सकाळ म्हणजे रात्रला तर खूप पडतेच, पण सकाळला दुपार म्हणजे ऊन पण निघली तरी थंडीच वाटत असते म्हणजे घरामध्ये वगैरे छान. तर दिवसभर स्वेटरच लावून आपलं होते कामं हे ते सगळं करणं म्हणजे असं आहे. तर आज आपण एक म्हणजे जे हनुमानजीचंच आहे महत्त्व. तर तिथलं आपण छान बोलून घेऊया किंवा माहिती म्हणल्यासारखं. तर तो टॉपिक आहे आज. तर चंद्रपूरजवळ महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्हा आहे. त्याच्याजवळ चामोर्शी तहसील आहे चामोर्शी. तिथे झोपला मारुती म्हणून आहे. झोपला मारुती म्हणून आहे आणि खूप प्रख्यात खूप चमत्कारी असं म्हणून मानलं जाते. तर तिथे नाही का आहे
तर आम्ही तिथे ना गेलो होतो. म्हणजे तिकडे नाही का असंच खूप म्हणजे लोक जात असतात याच म्हणजे सीझनमध्ये. जसं सोमवाराचा महिना म्हणत आहे, मार्गशीर्षचा महिना, तर खूप जण जात असतात तिथे. तर आम्ही पण गेलो होतो. तर खूप म्हणजे छान नाही का. तर तर तो जो झोपला मारुती म्हणत आहे तो अजयपूर गावात आहे. अजयपूरचा झोपला मारुती. तर तो नाही का म्हणजे ते विश्राम अवस्थेत मस्त म्हणजे विश्राम मुद्रेत आहे तो. आणि त्याची लांबी रुंदी न म्हणजे तो जसा सांगत आहे झोपून आहे म्हणून नाही का, विश्राम अवस्थेत आहे, मुद्रेत आहे. तर ती असा खरंच. आणि त्याची म्हणजे लांबी रुंदी जसं आपण म्हणतो अशी मोठं असं एकदम, जसं आपण कसं मोठं राहते तसं लांबी 10 फीट आहे आणि रुंदी 5 फीट काहीतरी आहे. तर इतकं म्हणजे ते प्रख्यात आहे ना आणि चमत्कारी आहे की खूप बस की. आणि जागृत देवस्थान आहे ते. इतकं म्हणजे छान तिथे नाही का आहे. आणि तिथे आपले भक्त म्हणा किंवा सगळे म्हणजे लोक नाही का, ज्यांना ज्यांना जसं माहिती पडते, तर ते लोकांची खूप गर्दी असते. म्हणजे जसं सोमवारी, मंगळवारी, शनिवारी असं वगैरे, असे पण संडेला पण असं नाही का जाऊन छान आपण म्हणजे तिथं जाऊ शकतो. तर पर्यटक जसं ज्यांना माहीत आहे हे इथं आहे बा, तर ते पण लोक जात असतात. त्याची खूप असं गर्दी, खूप म्हणजे जशी लोक म्हणल्यासारखं, तर खूप लोकांची तिथे गर्दी असते. आणि खूप म्हणजे तिथे छान आपण आपलं दर्शन होऊ शकते. तर ते झोपला मारुती म्हणत आहे. तर तो नाही का पिंपर झोन येथे नाही का प्रख्यात पिंपर झोन येथे झोपला मारुतीची म्हणजे मूर्ती स्थापन आहे. आणि अजयपूर येथे. आणि तेच म्हटलं अजयपूर येथे तिथं पिंपळझोन म्हणजे तो गाव, जसं कोणता गाव असते त्याच्यामध्ये ते मंदिर आहे, स्थापित आहे ते मंदिर. आणि स्वयंभू आहे म्हणजे स्वतःच ते जागृत झाली आहे. आणि इतकं म्हणजे घनदाट म्हणजे तिथं जंगल आहे इतकं म्हणजे जातानी. तर मी सांगितलं ना आता इकडे म्हणजे जो इलाका आहे चंद्रपूर, जसं म्हणत आहे की गडचिरोली तो जो रस्ता आहे त्या रस्त्यावर तो म्हणजे पहिलेच पडते. म्हणजे ते तर चंद्रपूरमध्येच येत असते, पण तो रस्ता आहे तिकडे जाणारा गडचिरोली. तर गडचिरोली म्हटलं की जंगल आलंच. इतकं घनदाट जंगल आहे की खूप बस. आणि खूप मोठे मोठे झाडं हे ते. तर असं आहे. तर खूप चांगलं आहे. आणि पर्यटकांसाठी खूप चांगलं आहे, भक्तांसाठी खूप खूप चांगलं आहे. ज्यांना ज्यांना जसं जसं माहीत होते तसं ते लोक जात असतात आणि दर्शन करत असतात. आणि खूप छान भाविकांसाठी, भक्तांसाठी खूप छान म्हणजे एक जागृत चमत्कारी एक म्हटल्यासारखं देवस्थान आहे, मंदिर आहे. आणि खूप छान म्हणजे नाही का, जसं आपण म्हणतो की चला आता काहीतरी म्हणजे नाही का सुट्टी वगैरे राहिली मुलांना काहीतरी, तर मस्त डब्बे वगैरे घेऊन काही काही लोक तिथं पण स्वयंपाक करतात की छान नाही का. असंच जसं मागच्याच एकच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की या महिन्यात सगळे स्वयंपाकच करत असतात. ज्यांना जसं बोलणं वगैरे बोलले असतील म्हणजे मंदिरात वगैरे, तर ते लोक स्वयंपाक करत असतात. तर तशासारखं तिथे पण जाऊन लोक स्वयंपाक वगैरे करून, कोणी नेणारे डब्बे, आपण टूर कसा काढतो संडेचा स्पेशल टूर म्हणतो त्यासारखं ते जाऊन शनिवारी काही 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 लोकांना शनिवारी सुट्टी असते, तर शनिवारी जाऊन छान तिथे पूजा वगैरे करून आपलं हे ते इतकं छान म्हणजे आहे तिथे की खूपच छान. तर तर इतकं छान. आणि तिथं नाही का जंगल असल्यामुळे इतकं म्हणजे थंड वातावरण म्हणा किंवा झाडांनी असं छान. तिथे पण मी सांगितलं की बंदरं पण आहेत तिथे. तिथे पण छान असं बंदरं आहेत आणि छान असं पाहता येते आपल्याला. आणि ते म्हणजे जसं साडं म्हटलं नैसर्गिक सौंदर्य ते असं खूप मोठी जागा आहे. आणि ते पण नाही का ते गाव म्हणत आहे ना जे पिंपळ झोन, ते अजयपूर पिंपळ झोन, ते असं जंगलात आहे. गाव असेल पण गाव आधी आहे. आणि ते मंदिर असं आतमध्ये जावं लागते असं आहे. पण रोड वगैरे छान आहे, जाता येतो कारण की आम्ही जाऊन आहोत, छान जाता येते. आणि
खूप छान म्हणजे तिथं परिसर म्हटल्यासारखं नाही छान. आणि तिथे ना एक छोटंसं नदी आहे, अंधारी म्हणून नदी. अंधारी म्हणजे आपण ओढा म्हणू शकतो. कोणी नाला, कोणी ओढा किंवा कोणी अंधारी नदी असे वगैरे छान अ, नावाची नदी आहे तिथे. असं म्हणजे वरती असं मंदिर असल्यासारखं आहे. थोडंसं असं पहाड टाईप नाही का, म्हणजे वरती आणि थोडंसं खाली जावं लागते. तर तिथे नाही का नदी आहे छान. आणि अशी ते नेहमी एनी टाईम असं नाही का, म्हणजे पाणी एकदम नाही, पण नाही का नेहमी वाहत असते छान. अशी मोठी लांबी रुंदीला छान अशी मोठी आहे आणि छान असं वाहते. तर तिथे नाही का इतके म्हणजे खेळता येते की खूप म्हणजे म्हणजे लोक नाही का जसे जातात तर म्हणतो ना आपण एन्जॉय. तर तिथे जाऊन तेच नाही का, जसं आपण म्हटलं की डब्बा पाणी घेतो आणि जातो. तर तिथे लहान पोरांना वगैरे घेऊन सगळे म्हणजे नाही का आपण दर्शन करायला गेलंच परिवारच आपली फॅमिली. तर जाऊन तिथे छान आपलं म्हणजे पूजा वगैरे किंवा जेवण वगैरे कोणी ठेवलं असेल ते वगैरे करून मग छान आपण खाली जाऊन जे आहे म्हटलं नदी अंधारी, तर तिथे जाऊन छान असं आपल्याला नाही का नदीमध्ये खेळता येते, पाणी वगैरे हे ते. तर खूप म्हणजे छान मस्त रेताड भाग आहे नदीचा आणि असे जास्त म्हणजे मोठी पण नाही, खोल पण नाही. जसं आपले पाय थोडेसे पाय आपले टोंगळ्याच्या खाली, तर तितके म्हणजे तितकी थोडीशी अशी वाहत आहे. तर इतकं छान मजा आणि इतकं म्हणजे खूप जण तिथं फोटो काढत असतात, खेळत असतात आणि खूप जण एन्जॉय करत असतात. तर खूप छान वाटते. तर नाही का इतकं म्हणजे एन्जॉय करण्यालायक आहे. तर इतकं छान सुंदर वातावरण, सुखमय वातावरण, तो निसर्ग, झाडं, नदी, इतकं म्हणजे छान म्हणजे नाही का परिसर. आणि ते पण सांगितलं माकड, इतकं छान, इतकं छान, इतकी मोठी मोठी जागा आहे का कोणी कार हे ते घेऊन गेलं तरी छान तिथे व्यवस्थित ठेवता येते. आणि असं मानलं जाते पूर्व म्हणजे नाही का आधी त्या परिसरामध्ये पूर्वी रावणाचे भाऊ जे म्हणतात, म्हणजे आधी आधी ते कितीतरी म्हणजे माहीत नाही, आपण स्वयंभू म्हणत आहे ते हनुमानजीची मूर्ती. तर आधी पूर्व नाही का काडी म्हटल्यासारखं पूर्वभागी किंवा पूर्व काडी. तर त्या परिसरामध्ये रावणाचे भाऊ राहायचे असे म्हणून मानलं जाते. रावणाचे भाऊ खर आणि दुष्यंत असं म्हणून. तर ते लोक होते तिथे आधी, म्हणजे भाऊ म्हटलं दोघं. तर त्यांचा नाही का श्रीरामांनी वध केला तिथे. आणि श्रीरामांनी वध म्हणजे केला म्हणून म्हणजे असं नाही का कोणी असं कहाणी म्हणा की काही असं नाही का सांगतात की याच्या पहिलं असं इथं होतं बा असं वगैरे म्हणून. तर असं म्हणजे मान्यता आहे की असं म्हणजे. आणि तिथे स्वयंभू मूर्ती आहे आपल्या हनुमानजीची. तर इतकं छान सुखमय वातावरण आणि खूपच म्हणजे छान भाविकांची गर्दी असते. आणि खूप म्हणजे आपल्याला छान वातावरण, नैसर्गिक वातावरण म्हणल्यासारखं, म्हणजे कशाचं म्हणजे हे नाही, नदी आहे खाली, वरतं आपण पाहिलं तर मंदिर आहे आपल्याला, म्हणजे छान असं नाही का आपलं जेवण हे ते सगळं छान करता येते आपल्याला. तर इतकं म्हणजे छान ते इतके चमत्कार आहे झोपल्या मारुतीचे जे सांगत आहे, स्वयंभू आहे ते. आणि जसं जसं बाहेरच्या लोकांना पण माहीत झालं ना, तर ते पण येऊन असे पाहतात, फोटो वगैरे काढतात. इतके छान म्हणजे ते आहे. आणि ते चामोर्शी जवळ आहे. पिंपळझोन गाव म्हणून म्हणत आहे ते, अजयपूर स्थान आहे त्यांचं, जे झोपलं मारुती आहे ते. इतकं म्हणजे जसं कोणी म्हटलं की अजयपूर जायचं आहे किंवा काही असं, तर मस्त. तर खूपच म्हणजे गर्दी असते भाविकांची, खूप छान सुखमय वातावरण, नैसर्गिक वातावरण, की कसं वेगळ्याच आपण याच्यामध्ये आलो आहो. आणि असं वगैरे छान इतकं म्हणजे मन प्रसन्न होऊन जाते. आणि पुन्हा पुन्हा एक जवळपास चिचपल्ली म्हणजे काहीतरी असं चिचपल्ली येथे हे आहे पुन्हा तिथे एक पुन्हा जवळपास एक हनुमानजीची मूर्ती आहे. 63 फूट काहीतरी. हो. तर ते मूर्ती आहे तिथे. ते पुन्हा असं नाही का जवळपासच त्याच्या. तर खूप साऱ्या म्हणजे असतील अशा मूर्त्या. तर हे आपण आता अजयपूरची गोष्ट करत आहे. तर इतकं म्हणजे छान तिथे वाटणं गेलं की, तर खरंच इतकं म्हणजे आनंदमय आणि छान आणि खूपच तिथं गेलं की वेगळंच आपण असं वाटतो की अरे छान, किती मस्त. आणि तिथे नाही का कसं आहे माहीत आहे, जंगल तर आहे, खूप दाट जंगल आहे. आणि तिथे असे झाडं आहेत,
पण त्या परिसरात जिथे मंदिर आहे म्हटलं तर तिथे नाही का काय आहे, ते बांबू जे लावले असतात ना, ते बांबूचं तिथे हे आहे. म्हणजे ते आजूबाजूला ते नुसतं बांबूचं लावून आहे. नुसतं असे म्हणजे ते मोठे बांबू असतात ना, मोठे बांबू, काटेरी बांबू, असे त्यांच्या वेली वगैरे गेल्या असतात ना, ते आहे तिथे. तर इतकं म्हणजे ते बांबूचा परिसर आहे म्हणजे तिथेच. आणि असं 2-3 म्हणजे ठिकाणी तिथे छोटं-छोटं असे देव किंवा मंदिर म्हणा किंवा काही असं दिलं आहे. तर आपल्याला छान अशी नाही का आतमध्ये गेल्यावरही तिथे आणि तिथे नाही का मला असं वाटते की तिथे नाही का असं जसं आपण म्हणतो की मंदिर आहे तर आपल्याला प्रसाद वगैरे काही, तर तिथे नाही का स्वतः न्याहावं लागते किंवा असंच म्हणजे आपण पूजा करून येऊ शकतो असं वगैरे आहे. तिथे नाही का असे म्हणजे मंदिरं वगैरे नाही आहे, की मंदिर म्हणजे तेच पूजेसाठी जे आपण म्हणतो दुकानं वगैरे ते नाही आहे. ते आपल्याला बाहेरूनच म्हणजे आधी जो गावं पडत असते तिथूनच न्याहावं लागते ते पूजेसाठी जे आपल्याला लागते ते वस्तू. इतकं छान, इतकी म्हणजे विश्राम हनुमानजीची विश्रामची मुद्रा अवस्थित आहे ते. इतकं छान आणि म्हणजे असं दुरूनच आपण पाया लागू शकतो, कारण की आतमध्ये पूर्ण ते आहे ना, तर नाही जाऊ शकत आपण. तर दुरूनच आपल्याला ते हे करू देतात. काही नारळ वगैरे आहे ते नाही का, जे आपण प्रसाद देतो ते. आणि खूपच छान, खूपच छान. तर तो परिसर बघितला, इतका छान आणि इतका म्हणजे सुखमय आहे ना, इतकं म्हणजे छान ते वातावरण. तर खूपच इतकं म्हणजे ते पाहून ते बांबूचे झाडं पुन्हा आधी त्याच्या पडतात मोठे मोठे झाडं, म्हणजे जेव्हा गावामध्ये त्या जातो तर आधी मोठे मोठे आहेत तिकडे पण असंच म्हटलं मागे वाघाचं दहशत होतं आधी. तर आता तेवढं माहीत नाही, आम्ही पण आधीच गेलो होतो. तर ते पण नाही का छान असं आधी पडतात आणि मग जेव्हा ते मंदिर जवळ येते ना, तेव्हापासून मग ते नाही का बांबूचे मग ते झाडाचं ते हे लागलं असते, झाडं लागून असते आणि अशी काटेरी असतात. तर ते कसं तरी आतमध्ये जायला थोडीशी कशी तरी जागा केली आहे. तर असं आहे आणि म्हणतात ना पुन्हा ते त्रिशूल वगैरे तिथे त्यांच्या म्हणजे मंदिराच्या समोरच असं त्रिशूल वगैरे खूप म्हणजे आहेत खूप सारे. असं छान असं बसण्याला एक जागा आहे. छोट्या मुलांसाठी आपण म्हणतो खेळायसाठी पाळणे हे ते झुला वगैरे ते आहे. छोट्या मुलांसाठी तर खूप छान, म्हणजे जर गेलं ना इतकं छान त्यांचं तर मनच म्हणजे खेळण्यामध्येच राहील असं म्हणजे छान. आपण मोठ्या माणसाला पण छान वाटते, कारण की नैसर्गिक वातावरण आहे, झाडाझुडपाचं असं काही दुसरं, नदी आहे खाली छान खेळायला. पुन्हा आपण किती सारे लोक तिथे फोटो काढत असतात, बापरे खूप सारे लोक. आम्ही पण गेलो तर खूप तिथे नदीमध्ये फोटो काढलो, एन्जॉय केलो, खेळलो तिथे छान असं. माती माती आहे, इतकं छान वाटते ना, खूपच म्हणजे खूपच ते ओढा म्हणून आहे नदी. तर इतकं छान वाटते ना ते की खूपच खूपच. तर मंगळवारी किंवा शनिवारी असे बाकी दिवस राहतेच म्हणा, पण तिकडे पण नाही का मी सांगितलं की तिकडे पण बसा नाही आहे, गाड्या नाही आहे. जसं आपण स्वतः जातो म्हटलं तर स्वतः मग आपली बाईक म्हणा किंवा कार म्हणा किंवा काही असं नाही का, तर असं जाऊ शकतो. तर कोणतंही आपलं स्वतःच आपण म्हणजे हे करू शकतो. बस स्वतःची म्हणजे जे सरकारी बस आहे ते नाही आहे तिकडे. तर स्वतः जाऊन आपण स्वतःच तिथे छान लवकर स्वयंपाक पाणी म्हणा की काय म्हणा करून छान जेवण वगैरे करून तिथं छान आपलं म्हणजे एन्जॉय करू शकतो. इतकं छान वाटते तिथे की खरंच. तर खूपच सुखमय वातावरण आहे तिथले आणि खूप म्हणजे छान दिवे वगैरे तिथे लावले असतात लोकांनी नाही का. आणि ते म्हटलं बा आता की त्रिशूल आहे, त्रिशूल असे मोठे मोठे आहे आणि त्याला शेंदूर लावून आहे. किती छान ते असे म्हणजे पक्के झाले पाहिजे ते असे, म्हणजे एक भोवताल त्याच्या म्हणजे हनुमानजीच्या समोरच ते मंदिराच्या समोरच असं नाही का एकदम मोठं असं एक आधी एक बहुत मोठा म्हणजे बहुतच मोठा त्रिशूल आहे, मग त्याच्या भोवताल ते त्रिशूल आहे असं आहे. तर तेच कोणी आपले असतेच तिचं वगैरे की काय, म्हणून म्हटलं खूप चमत्कारी आहे ते देवस्थान. खूप म्हणजे छान, जसं जसं लोकांना माहीत होते तसे तसे ते जाऊन पाहतात आपले. आणि पर्यटकाची पण खूप छान गर्दी असते, जसं जसं लोकांना आहे इथं माहीत आहे असं तसं. आणि रोड पण छान आहे, जसं आपला डांबर रोड आहे तिथे छान आपण आज छान जाऊ शकतो असं आहे. पण ते हिवाळ्यातच येते ना इतकं म्हणजे तिथे पण म्हणजे नाही का असं थंडी मी सांगितलं ना आता की झाडं आहे, घनदाट जागा आहे, जंगलच आहे एक प्रकारचं. तर
खूप लवकर म्हणजे थंडी वाटते. पण तेच आपलं जे आहे आपण जातो एन्जॉय करायला किंवा जे आपलं मंदिरात पूजा करायला तर ते कसं आहे की करतोच आपण गेलं की किंवा नदी आहे थोडंसं फोटो वगैरे काढले पाहिजे किंवा हे ते तर खूप लोक आपलं म्हणजे व्यवस्था करून येतात स्वेटर आपले शाल हे ते पोराबारांसाठी पण खूप छान आहे खूप छान आहे खूप छान आहे तर जसं जसं लोकांना माहीत होतं तसे येतात पाहतात आणि ते स्वयंभू मूर्ती आहे तर त्याचे चमत्कार पण खूप आहे तर खूप छान आहे तर म्हणून ठीक आहे तुम्हाला पण माहीत असेल तुम्ही या बघा किती छान आहे ते वातावरण तर खूप मस्त तर जय श्रीराम